मार्गशीर्ष शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या मोक्षदा एकादशीचे महत्त्व. श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराजा, एकादशी कथांचा आरंभ काहीजण मार्गशीर्ष महिन्यापासून करतात. कारण मासाना मार्गशीर्षो मृत्यूना कुसुमाकरहा, म्हणून मार्गशीर्षातील शुक्ल पक्षातील एकादशी कथेपासून कथा प्रारंभ करूया. एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. या एकादशीचे व्रत विशेष रूपाने फलदायक मानले गेले आहे. महाभारतातील युद्धाप्रसंगी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश या स्थितीला दिला होता. या कारणामुळे मोक्षदा एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. भगवान कृष्णाची दामोदर रूपातील पूजा केली जाते. धर्मराज म्हणाले, हे देवा, आपण जगतपती आहात, जगाचे हितकर्ते आहात, म्हणून मला सांगा की मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवतेचे पूजन करतात? त्याचा विधी कोणता? या प्रश्नावर श्रीकृष्ण म्हणाले, जगत कल्याणाच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वांना याचे महत्त्व समजले पाहिजे. गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा एक राजा राज्य करत होता. तो अत्यंत सात्विक वृत्तीचा, धर्मप्रिय, न्यायी वृत्तीचा होता. प्रजेने योग्य मार्गाने द्रव्य मिळवावे, कोणावरही अन्याय करू नये, असा त्याचा प्रजेला आदेश होता. स्वतः राजा दानधर्म राज्याविषयी सर्व कार्य थोर पार पाडित होता. त्यामुळे प्रजा सुखशांती उपभोगीत होती. प्रजेला सदैव हाच राजा असावा असे वाटे. एके दिवशी मनबैचन्य करणारे स्वप्न राजाला पडले. ते पाहून राजाला दुःख आणि आश्चर्य वाटले. राजाचा पिता नरक यातना असह्य झाल्यामुळे सारखा ओरडून सांगत होता, पुत्रा, मी ह्या नरकात अत्यंत दुःखी आहे. तूच माझी सुटका करू शकशील तेव्हा त्वरित उपाय कर, विलंब करू नको. राजा प्रातःकाळी जागा झाला. त्याला आदल्या रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली. त्यामुळे तो दुःखी झाला. राज्यकारभार अथवा विलास यामध्ये त्याचे मन रमेना. त्याने नगरीतील विद्वान ब्राह्मणाला बोलावले व त्याच्यासमोर तो म्हणाला, ब्राह्मण देवता, माझ्या पित्याने देवकार्य, दानधर्म, प्रजाहित रक्षण यामध्ये कधी कमी पडू दिले नाही. कोणावरही अन्याय केला नाही. एवढा पुण्यसंचय करून आपल्या पित्याला भयानक नरकवास भोगावा लागला, हेच आश्चर्य आहे. राजाने केलेली सत्कर्म पुण्यदायक नसतात का? एवढा पुण्यवान आपला पिता, त्याच्या वाटेला असतील तर एवढा दानधर्म, पुण्यकर्मे करूनही आपल्याला नरकवास चुकणार नाही, यावर काही उपाय सांगा. पितरांच्या उद्धारासाठी त्यांच्या वंशजांनी शास्त्रमान्य गोष्टी केल्या पाहिजेत. पूर्वजांचा उद्धार करणे हे स्वतः मोक्ष मिळवण्यापेक्षा जास्त पुण्यकर्म आहे. स्वप्नाचा खुलासा करू शकेल असे परलोकाबद्दल सिद्धपुरुष सांगू शकतात. म्हणून ज्ञानी तपस्वी महापुरुषाकडे जाण्याचे निश्चित केले. राजधानीजवळ असलेल्या एका रम्य पर्वतावर भूतभविष्य जाणणारे ऋषीमुनींचा आश्रम होता. राजाच्या सर्व समस्येचे उत्तरे त्यांच्याकडे मिळतील असे ब्राह्मणांनी सांगितल्यावर राजा पर्वतावरील त्या आश्रमाकडे गेला. त्या आश्रमात असंख्य शांतचित्त योगीमुनी तपस्या करीत बसले होते. तेथील मंगलमय वातावरण, तशात निसर्गाचा वरद हस्त असलेला पाहून राजाच्या मनात उत्साह वाटला. 4 वेदाचे ज्ञाता असे साक्षात ब्रह्माप्रमाणे पर्वतमुनी बसले होते. राजा वैखानस मुनिवर्यांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला. मुनिवर मृगाजनावर बसले होते. सर्वांगाला भस्म विलेपन केले होते आणि त्याच्या भोवती बसलेल्या शिष्यगणांना ब्रह्मसत्य जगन्मिथ्या याचा पाठ सांगत होते. राजाला पाहून मुनींनी त्याला जवळ बोलावून बसवले. ते म्हणाले, राजा, तुझ्या मुखावर व्यथा दिसते, त्याचे काय प्रयोजन आहे? राज्यावर परचक्र आले किंवा अन्य कोणते संकट आले आहे? त्यांचा प्रश्न ऐकून राजा म्हणाला, मुनिवर, आपल्या कृपेने माझ्या राज्यात कोणतेही अरिष्ट आले नाही. माझी प्रजा सुखी सुरक्षित आहे. परंतु अकस्मात एक विघ्न आले आहे. त्याने माझे हृदय विव्हळ झाले आहे. माझ्या स्वप्नात माझे पिताश्री नरकात यातना असह्य होऊन आक्रोश करत आहेत
आणि त्यांना नरकातून मुक्त कर म्हणून मला सांगतात असे मला दिसते. यावर मला काही उपाय सांगा. हे ऐकून पर्वतमुनींनी डोळे बंद करून एक क्षणभर समाधी लावली आणि भूत भविष्य पाहू लागले. समाधी उत्थान दशेत येऊन सावध होऊन म्हणाले, राजन, योगबळाने मी तुझ्या पित्याला नरकवास का प्राप्त झाला या संबंधीची कुकर्मे जाणली आहेत. तुझ्या पित्याने पूर्वजन्मी अनेक पुण्यकर्मे केली, परंतु त्याच्या हातून काही दोषकर्मेही घडली. तुला माहीत आहे की तुझ्या पित्याला अनेक स्त्रिया होत्या. त्यापैकी एक पत्नी खूप सुंदर, तेजस्वी, पातिव्रत्याचे गुण असलेली होती. तिचा या कारणाने द्वेष करणाऱ्या इतर पत्नीचे ऐकून राजाने तिला झिडकारले. ती नवयौवना नुकतीच ऋतुस्नान होऊन मिलनाच्या इच्छेने पतीकडे गेली तेव्हा तुझ्या पित्याने तिला स्पर्श न करता अपमानित करून दाराबाहेर घालून दिले. ती पतिव्रता दुःखी होऊन बाहेर पडली. राजा पत्नी कामभावनेने विलास करण्यासाठी पत्नी पतीकडे गेली आणि पतीने तिची इच्छा पूर्ण केली नाही तर पतीला त्याचा दोष लागतो. तुझ्या पित्याला हाच दोष लागला, म्हणून तो नरक यातना भोगण्यासाठी गेला. यावर राजा म्हणाला, मुनिवर, माझ्या पित्याच्या उद्धारासाठी एखादा उपाय सांगा. पर्वतमुनी म्हणाले, मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचा उपास करून त्याचे पुण्यसंकल्प करून आपल्या पित्याला द्यावे. त्या एकादशीच्या पुण्याने तुझ्या पित्याची अवश्य मुक्ती होईल. मुनीचा निरोप घेऊन राजा आपल्या महालात परत आला. त्याने मोक्षदा एकादशीचे व्रत विधियुक्त केले. ते संकल्प करून पित्याला अर्पण केले. त्या पुण्याने राजेच्या पित्याची नरकातून मुक्तता होऊन तो सद्गतीला गेला. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील या मोक्षदा एकादशी व्रत करणारे सर्व पापापासून मुक्त होतात आणि शेवटी त्यांना स्वर्गप्राप्ती होते. मोक्ष प्राप्ती करून देणारे हे व्रत सर्वश्रेष्ठ आहे. ही कथा जे श्रवण करतात किंवा वाचन करतात त्यांना वाजपेयी यज्ञाच्या प्राप्तीचे फल मिळते. हे व्रत मोक्ष प्रदान करणारे, चिंतामणी समान चिंता दूर करणारे आहे. एवढे बोलून श्रीकृष्ण मूक झाले. वृद्धपण येऊन शरीर इंद्रिये काम करेनाशी झाली म्हणजे वृद्धपणात मृत्यू येतो. हे नैसर्गिक मरण योग्य आहे. पण व्यसनाधीनतेने, दुष्कर्म करताना, वैऱ्याने हत्या केली किंवा अपघाताने मृत्यू झाला अशा मृत व्यक्तीचे शरीर नष्ट होतात. काही लोकांना भूतबाधा, करणी सारख्या प्रकाराने मृत्यू येतो, पण त्याचे आत्मे भटकत राहतात. त्यांना सद्गती मिळत नाही. आयुष्यात काही देवधर्म, कथा, पुराण, कीर्तन, प्रवचन, धर्मग्रंथाचे वाचन केले नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, जप भजन केले नाही, परोपकार केला नाही, दानधर्म केला नाही, व्रतवैकल्य केले नाही, अशा व्यक्तींना मृत्यूनंतर नरकप्राप्ती होते. त्यांना स्वर्गात प्रवेश नसतो. म्हणून आपल्या कुटुंबात कोणास दष्ट्याचा वर सांगितल्याप्रमाणे मृत्यू झाला असेल तर त्या घरातील सर्वांनी मोक्षदा एकादशी व्रत करावे. कुटुंबातील दिवंगत आत्म्याला सद्गती मिळते. आत्मे भटकत फिरत नाहीत. घरातही शांतता राहते, यश मिळते. घरातल्या सर्वांचे आरोग्य उत्तम राहते. शक्यतो पुन्हा अशा प्रकारे अपमृत्यू होत नाहीत. ही मोक्षदा एकादशीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.